नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो। काल सिक्वेन्स वॉल सर्किट पाहिला होता। आज आपल्याला काउंटर बॅलन्स वॉल सर्किट पाहायचं आहे। पण याच्या आधी तुम्हाला सिक्वेन्स वॉल नेमका कसा काम करतो किंवा काउंटर बॅलन्स वॉल कसा काम करतो आधी हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे। नंतरच तुम्हाला सर्किट पूर्ण कळेल की नेमकं ह्या सर्किटचा उद्देश काय आहे। तर आता ही जी कंडिशन तुम्हाला दाखवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आधी हे विचार करायचा आहे की याच्यामध्ये नेमकं आधी काय झालेलं आहे की ऑइलचा सप्लाय इथे आहे, या इथून काय होतं, हा इथे जातो, इथे गेल्यानंतर हा ऑइलचा सप्लाय, आता हा तर वॉल बंद पोझिशनमध्ये असतो। मग काय होतं, ॲक्च्युली ह्या चेक वॉलमधून ऑइल काय होतं, बी पोर्टला जातं, बी पोर्टला जाऊन पिस्टनच्या फेस साईडला जाऊन काय होतं, हा जो तुमचा लोड आहे हा लोड काय होतो, लिफ्ट करतात। लिफ्ट केल्यानंतर आपण काय करतो, हा जो डी सी वॉलला प्रेस करून आपण काय करतो, हा डी सी वॉल या पोझिशनमधून काय करतो, या पोझिशनमध्ये शिफ्ट करतो आणि तेव्हा नेमका काय होतो, आपला ह्या काउंटर बॅलन्स वॉलचा उपयोग होतो। तो कसा होतो तो आता पाहूया, ठीक आहे। तर आता काय होतं, ऑइल पीमधून एला चाललं, डी सी वॉलच्या एला, एमधून ते काय होतं तुमच्या सिलेंडरच्या एला जातं। एला गेल्यानंतर काय होतं, इकडच्या साईडला काय होतं, प्रेशर बिल्ड होतं आणि तेव्हा ह्या बी साईडचं जे ऑइल आहे ते काय होतं, सिक्वेन्स वॉलकडे जाण्याचा प्रयत्न करतं, सिक्वेन्स वॉलकडे जायचा प्रयत्न करतं। सेम टाईम ते काय होतं, चेक वॉलकडे पण येतं, पण चेक वॉल सध्या काय करतो, त्याला रिस्ट्रिक्ट करतो। रिस्ट्रिक्ट केल्यामुळं काय होतं की ही जी पायलट लाईन आहे तुमची, ही जे तुम्हाला जर मी झूम करून दाखवलं तर ही जी पायलट लाईन दिसतीये, या पायलट लाईनमधून काय होतं, हळूहळू प्रेशर बिल्ड होतं आणि बिल्ड झाल्यामुळे काय होतं, हा जो तुमचा स्पूल आहे हा काय होतो, तुमच्या ह्या मेन लाईनला कनेक्ट होतो आणि तुमचं या ज्या साईडचं फेस साईडचं जे ऑइल आहे ते काय होतं, बीकडून टीकडे जातं, ठीक आहे। तुम्ही इथं जरी रिझर्वायर दाखवला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आता काय होतं, जोपर्यंत ए साईडकडून प्रेशर येत नाही आणि इकडे प्रेशर बिल्ड होत नाही खूप सारं, तोपर्यंत काय होत नाही, हा जो स्पूल आहे ह्या स्प्रिंगच्या अगेन्स्ट काय होत नाही, तो लिफ्ट होत नाही। यालाच काय म्हणतात, काउंटर बॅलन्स वॉल। म्हणजे एका साईडनं प्रेशर बिल्ड झालं तरच काय होईल, हा वॉल ओपन होईल। जर समजा तुम्ही पीकडून एकडे सप्लाय नाही दिला तर हा काय होईल, हा जो लोड आहे हा लोड जसा लिफ्ट केलेला आहे तसाच राहील, हा आपोआप खाली ग्रॅव्हिटीमुळे येणार नाही। आणि जर समजा आपण हा सिक्वेन्स वॉल काढून टाकला तर काय होईल आता, की जर तुम्ही पीकडचा सप्लाय बंद केला आहे आणि समजा हा इथं कनेक्टेड आहे, तर काय होईल, हा जो लोड लिफ्ट केलेला आहे ना, हा आपोआप काय होईल, याच्यातून ऑइल काय होईल, असं खाली लिकेज व्हायला चालू होईल, हा लोड हळूहळू खाली येईल। हे नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण काय केलेलं आहे, काउंटर बॅलन्स वॉलचा यूज केलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा। थँक्यू।